खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये यावं लागेल. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या डोक्याच्या क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज डोकेकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित आमदार चषक स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्या. पहिलाच बॉल होता, फुल टॉस होता. ऑन साइडला इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सलामी जोडी मैदानात दाखल झाले. बबलू आणि त्याच्या साथीनं रोशन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही पाहताय गुरुनाथ शिंदेने इथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली आहे. दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं. आयोजन कमिटीच्या माध्यमातून पहिला सामना तुम्ही एन्जॉय करताय. पहिला बॉल निर्धाव. पुन्हा एकदा फुल टॉस होता. आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलंय मैदानावरती पाहावं लागेल. खरं तर पहिल्याच बॉलवरती इथे मात्र डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती पण त्याला धावचित करण्याची, परंतु बाल बचावले कारण भरपूर वेगाने ही धाव घेतली. एक धाव इथे मात्र मिळते बबलूच्या बॅटमधून. एक सिंगल धाव. सिंगलच्या साथीने स्कोर कार्ड पुढे सरकत असताना स्वतःच्या संघाचं अकाउंट आता ओपन केलंय बॅट्समन बबलूच्या माध्यमातून. टीमची टोटल धावफलकावरती 1. आमचे साथी स्कोर आमच्या सोबत जोडले गेले. जय भोईरला तुम्ही पाहता त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड सजवलं जाईल. भरपूर चांगली लेखणी. गोरंदाज गुरु स्टॅकिंग एडवरती रोशन. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील परंतु पंच सहमत आहे. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना भरपूर चांगली गोलंदाजी तुम्ही पाहताय. मैदानाच्या मध्ये गोलंदाज गुरुनाथ शिंदेला तुम्ही पाहताय. एका बाजूला तुम्ही पाहताय शिवप्रेमी बिनार पाडा तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ जर्मन इंदगाव. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. आडवा बाटणे खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. दरम्यान एक सिंगल इथे देखील मिळते. खरं तर पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. 5 षटकांचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि 5 षटकामध्ये 2 षटक तुम्हाला पॉवर प्लेचं पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक. गुरुदास तयार होते. पुन्हा एकदा गुरुनाथ. राऊंड द विकेट. फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा फटका तुम्ही पाहता ऑन साइडला खेचला. डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला. बट विकेटला चेंडूला उचलून फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. खरं तर जास्तीत जास्त फुल टॉस बॉल आपण पाहिले या षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना गुरुनाथच्या माध्यमातून, परंतु आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. कारण पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता जिथे मात्र जास्तीत जास्त धाबा एकवटण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो, प्रत्येक खेळाडू करत असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर्मन इंदगाव संघाचे काही खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये. थोडंसं चिंतेचं वातावरण आता खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती लावणं जरुरी असतो. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकून झालेत आणि फक्त धाबा खर्च केल्या. त्या फक्त 4 धाबा षटक क्रमांक पहिलं संपन्न होतोय. शेवटचा बॉल राहिला गुरुनाथच्या नाबावरती आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती फक्त 4 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती राजेजी पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार किसनजी कतोरे साहेब त्यांचं देखील भरपूर योगदान या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या नाबानं ही स्पर्धा तुम्ही पाहता. स्पर्धेचे शिल्पकार हेमंत अशोक भोईर साहेब आणि अशोकजी भोईर साहेब खरं तर याच भागातील भाग्य विधाते आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहता. खूप चांगलं आयोजन, तितकंच चांगलं नियोजन. आम्ही नेहमी म्हणत असतो जर्मन डोके ज्यांचं काम असतो नेहमीच ओके आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. मैदानाच्या चौफेर बाजूला खरं तर हिरवमय वातावरण तुम्ही पाहू शकता. भारतीय जनता पार्टीचे खरं तर डौलाने फडकणारे झेंडे तुम्ही पाहू शकता मैदानाच्या चौफेर बाजूला. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज तेजस जमदरे येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक डावकरी आताचा विस्फोटक आणि विध्वंसक गोलंदाज आता दाखल होतोय.
बेनारपाडा एक्सप्रेस म्हणून त्याची ख्याती आहे. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहिलं गुरु शिंदेला, ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या. आणि आता षटक क्रमांक दुसरं पिटूचं तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहिले, परंतु आता 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहता. डीपमध्ये मिड विकेटला एक खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफला एक खेळाडू आणि एक लॉंग ऑनला खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. असे 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता विजय बनवटे यांना, जो मात्र 7 जण क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलत असताना, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्ही पाहताय लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल भन्नाट वेग, परंतु लाईन खराब होती. पंच आम्हाला इशारा करत असताना योगराजी बुटेरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. टीमची टोटल 5 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाली आहे. तेजस जमदारेला तुम्ही पाहता, ज्याने मात्र पहिला बॉलला खराब फेकला, त्यावरती पंचांनी दंडित केलं. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. 5 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये कुणालची पेनकर सर मॅनफ्रॉम बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला योगराजी बुटेरे सर मॅनफ्रॉम पोई, असे 2 नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट मोर द विकेटने पुन्हा एकदा दिशा खराब आहे. पंच आम्हाला सांगत असताना सकाळच्या सत्रामध्ये खरं तर आता पंच देखील कवायत करत असताना व्यायाम त्याचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. सलग 2 बॉल इथे मात्र खराब फेकलेत, हेच सांगत असताना टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीनं पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. खरं तर पहिल्या षटकामध्ये धाबा कमी आल्या, परंतु आता एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा बहाल करत असताना तेजस चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्लिअर करून बॉल चालला डीपमध्ये. किरण शिंदे पोहोचले चेंडूवरती, दरम्यान एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 7 धाबा. खरं तर पहिल्या 2 बॉलवरती वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता तेजस जमदारेच्या माध्यमातून, परंतु लाईन त्याला सापडत नव्हती. आता सूर सापडलाय आणि इथे मात्र एक सिंगल मिळते. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला सातत्याने खेळाडूंची, जो मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो, त्यांची डोकेदुखी वाढलेली तुम्ही पाहू शकता. कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करावी लागते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होत असताना. ग्रामीण टेनिस.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षक तुम्ही पाहताय. गौरवजी साबन, प्रशांत पवार असतील, तदनंतर आमचे विघ्नेश धुळे असतील आणि त्यांच्या साथीनं आदित्य कडब असतील. यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेचला, यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. दरम्यान पुन्हा एकदा एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 8 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 11:20 सामना सुरुवात झाली. 11:28 तुम्ही पाहता आतापर्यंत झालेत. खरं तर 2 मिनिटं आता शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकासाठी. आडवा बाटने घेतलाय ऑन साइडला मिड विकेटला, टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅटचा तडका, षटकार षटकाराला अगरी कुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत होतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये बदलापुरातील एक नामांकित पालखी सोहळा आपण पाहिला. आई एकविरा मातेच्या चरणी नक्कीच काल बरेचसे भाविक, बरेचसे नक्कीच इथून बदलापुरातून देखील आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी पोहोचले होत्या. आणि खरं तर मानकुली गावातून नक्कीच 8 जानेवारी या रोजी पालखी सोहळा निघाला होता. काल आई एकविरा मातेचरणी पालखी सोहळा पोहोचला. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, एक सिंगल इथे मिळते. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता 15 या धावसंख्येवरती जात असताना फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. खरं तर फायनलच्या क्षेत्रामध्ये तिलकरत्न दिलशान स्टाईलने इथे मात्र फटका सजवायचा होता. सुपरा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र निघून गेला. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तेजस जमदारेला तुम्ही पाहता, जो चांगला क्रिकेटर आहे. खरं तर गुरुनाथने धाबा कमीत कमी खर्च केल्या आणि आता इथे धाबांचा वेग वाढत असताना आडवा बाटने घेतलाय ऑन साइडला, फुल टॉस होता, फटका फसला की काय, डीप मध्ये खेळाडू त्याच्या डोक्यावर फिल्डर के मस्त से दस्तक देती हुई गेंद
शुभ असते फक्त आपण जी मालिकेवरची बाईक आहे त्या बाईकला आपण पुष्पहार अर्पण करा. राजेशजी पाटील साहेबांना विनंती आपल्या शुभ असते आपण मालिकेवरसाठी बाईक आहे त्या बाईकला आपण पुष्पहार अर्पण करा. खरं तर अंतिम दिवसामध्ये कोणता भाग्यवान खेळाडू असेल जो या बाईकवरती बसून सवार होईल. राजेशजी पाटील साहेबांच्या शुभ असते आम्ही बाईकला पुष्पहार अर्पण करतोय. मालिकेवरसाठी बाईक तुम्ही पाहता TVS या कंपनीची एक सुंदर बाईक. राजेशजी पाटील साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ आपण दिला. या स्पर्धेमध्ये आपला मी स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत सर्व मान्यवर तुम्ही पाहू शकता आता या स्पर्धेतून रजा घेत असताना. नेक्स्ट मॅच जय भवानी शिरगाव विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पोहोचा. अमितजी डांगरे सर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पर्सनॅलिटी एक लेजंड खेळाडू अमित डांगरे यांना तुम्ही पाहू शकता. नामांकित पंच आहेत परंतु आज स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी ते मैदानावरती खेळताना दिसतील. त्यांच्याच माध्यमातून नक्कीच आज त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ खेळत असतो. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गुरुनाथ येतोय. गोलंदाजी मार्कवरती खरं तर भरपूर समाचार घेतला. दुसऱ्या षटकामध्ये व्हाईट बॉलने सुरुवात जरूर केली परंतु 2 षटकार गोलंदाज तेजसच्या अगेन्स्ट आपण पाहिल्या. तब्बल 17 धाबा तेजसनं खर्च केल्या आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ येतोय. सेकंड स्पेलमध्ये गुरुनाथ सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती अंबेशू एंड कडनं अडवा बाटना खेळतला. बॉल चला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला एक सिंगल तिथे एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा होतील का? थ्रो थोडासा वाईड आला आणि 2 धाबा भरपूर वेगाने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट देखील झाल्या. टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीने आता 23 या आकड्यावरती जात असताना रोशनच्या बॅटमधून या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्यासोबत अंबेशूचे चॉकलेट बॉय आकाश ताम्हाणे आमच्यासोबत सज्ज झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले खेळाडू आहेत. आज बिनारपाडा टीमला ते इथे मात्र सपोर्ट करतात. चांगला फटका आहे पुन्हा एकदा 20 मध्ये खेळत डीप मध्ये खेळाडू पोहोचला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक करेल दरम्यान 2 धाबा एकपटाचा प्रयत्न आणि 2 धाबा भरदा वेगाने एकपटा देखील गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग असतो. खरं तर सुरुवात ज्यावेळेस डाबाला झाली पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम केलं मी म्हणेन गुरुच्या माध्यमातून ज्याने धाबा खर्च केला 4 आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण आपण पाहिलं बॅट्समन बबलू आणि त्याच्या साथीनं रोशनचं. कारण दोघांच्या बॅटमधून एक षटकार आला आणि धावसंख्या भरपूर वेगानं 17 धाबा आपण फलक्यावरती पाहिल्या. पुल टॉस होता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. एक सिंगल तर एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा होतील का पाहावा लागेल आणि भरदा वेगानं या 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये एकपडत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं वाराच्या वेगानं या 2 धाबा इथे एकपट्ट्या गेल्या आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या 27 या आकड्यावरती जात असताना. खरं तर डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. खेळाडू तिथे उपस्थित होता मयूर परंतु त्याला देखील चकमा देऊन बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मयूरचं ज्याने आपल्या संघासाठी 2 धाबा वाचवल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या आता प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत 27 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर याच भागातील भाग्य विधाते माजी सरपंच माधुरीताई भोईर यांना देखील तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना त्यांचं आम्ही करतो स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रामदासजी भोईर साहेब देखील स्पर्धेमध्ये जोडले जातील. त्यांच्यात अर्धांगिनी माधुरीताई भोईर. टीमची टोटल धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत 27 धाबा इथे जोडल्या गेल्या. गोरदा सज्ज होता गुरु राऊंड द विकेट ना फुल टॉस होता आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू हाताचा पिसारा फुलवला जरूर परंतु हाताला चेंडू ब्रश करून जमिनीला दान झाला. ऋषिकेश होते डीप मध्ये नाराज असतील कारण सातत्याने ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते ना त्या प्रकारे गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे कारण ऋषिकेश होते आणि चेंडू हाताला ब्रश करून जमिनीला दान झाला. खरं तर काल तेजस जमदारे आमच्यासोबत जोडले गेले होते. नक्कीच त्यांनी सांगितलं सरावाचा अभाव कुठेतरी जाणवतोय. खेळाडू सरावासाठी येत नसतात परंतु प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. खरं तर कॅच ड्रॉप झाली
सरावाचा अभाव आता जाणवतोय, परंतु टीमची टोटल पुन्हा एकदा या एका धाब्याच्या साथीने 28 या आकड्यावर जात असताना दुसऱ्या बाजूला जयमान इंदगाव संघ जो मात्र टॉस त्यांनी गमावला, परंतु बॅटिंग करण्याचा निर्णय समोर आला ना, आता बेधडकपणे बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय आतापर्यंत 28 धाबा. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसरं मार्गस्थ असताना 4 चेंडू फेकून झाले, 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक. गोलंदाज सज्ज होता, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गुरु. राऊंड द बिगिन. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, हा देखील फसला. पुन्हा एकदा ऋषिकेश पोहोचले आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलं जरूर, परंतु इथे 2 धावा मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या 30 च्या आकड्यावर जात असताना आतापर्यंत तुम्ही पाहताय शेवटचा बॉल शिल्लक. षटक क्रमांक तिसरं तुम्ही एन्जॉय करता. P2चं षटक देखील समाप्त झालं. तिसरं षटक तुम्ही एन्जॉय करता. फुल टॉस होता, अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा पंजा आलाय आम आदमी हात पंजा के साथ. या 5 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 35 धाबा. एका चेंडूचा खेळ शिल्लक. त्यानंतर आपण ड्रिंक्समॅन मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. या 5 धाबा भरपूर काही सांगून जातील टीम शिवप्रेमी बिनारपाडा संघाला, कारण मोकाच्या रणक्षणे धोक्याची घंटा आता वाजली आहे आणि या 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शेपटचा बॉल खरं तर फेकायचं होतं गुरुनाथला, परंतु त्याने बिमर फेकला आणि त्यावरती इथे मात्र 5 धाबा एकवटल्या गेल्या. शेवटचा चेंडू आता शिल्लक. 35 धाबा टीमची टोटल. शेवटचा बॉल फ्रीडचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न फसला आणि याच दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना मुख्य व्यासपीठावरती संजयजी त्यागी साहेब त्यांचे इथे मात्र शुभाग मदारे त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आदर्श व्यक्तिमत्व खरं तर या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संजयजी त्यागी साहेब आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक तिसरं देखील संपन्न झालं आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत विदाउट लॉस 35 धाबा. धन्यवाद. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण घेणार आहोत. ज्या मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, अगदी उद्घाटन या मार्चमध्ये आपण ज्यांना पाहिलं त्या अगोदर या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सौभाग्यवती दर्शनाताई ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन माधुरीताई भोईर आणि अनिताताई भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण दर्शनाताई ठाणगे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चालू सामन्याचा मध्यांतर झाला आणि मध्यांतरामध्ये आपण काही पाहुण्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान घेणार आहोत. आमदार चषक ढोके 2024 मध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आदरणीय अमरजी भोपी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन कुमारजी भोईर साहेबांना की आपल्या शुभास आपण अमरजी भोपी यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, जे तालुका अध्यक्ष आहेत किसान मोर्चाचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. उच्च शिक्षित ते आमचे अमरजी भोपी यांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कुमारजी अशोक भोईर यांच्या वतीनं. हॅलो चीक. यानंतर सन्माननीय संतोषजी खारीक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करू. मी विनंती करेन कुमारजी भोईर साहेबांना की आपल्या शुभास आपण संतोषजी खारीक यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. आदरणीय रोशनजी भोपी साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा.
नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आमचे आदरणीय संजयजी त्यागी साहेब यांनाही विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नो बॉल या ठिकाणी आलेला आहे. पंचांचा इशारा येतो. तिसरा पंच टीव्ही अंपायर आणि लगेच आपण जाऊया बादच्या दिशेने. परंतु या ठिकाणी आदरणीय शोभाताई भरत भोपी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन माधुरीताई भोईर यांना की आपल्या शुभास्य आपण हा सन्मान आपण करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे आपण पाहतोय प्रेमाची मायेची उबदार शाल वस्त्र अलंकार आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ताईंना देखील सन्मानित केले जाते जे नवनिर्वाचित संचालक आहेत. या सन्मान आपण पाहतोय रतन रमेश भोपी माजी सरपंच यांचाही विशेष सन्मान आपण करू. मी विनंती करेन पुन्हा एकदा माधुरीताई यांना की आपल्या शुभास आपण रतन ताई भोपी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माजी सरपंच आहेत. यानंतर रंजनाताई संतोष भोपी पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिताताई भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण पोलीस पाटील ताईंचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने गावाचा प्रथम नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते गावचे पोलीस पाटील यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण करू. जाऊया थेट मॅचच्या दिशेने जिथे सामना रंगतो. आजच्या दिवसातील पहिली लढत वेगळ्या हाफ मधून बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी दोन संघ आमने सामने आहेत. एका बाजूला शिवप्रेमी भिनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान इनगाव. आणि लगेचच आपण जाऊया थेट कॉम बॉक्स मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. एक महत्वाची सूचना येते. रिव्ह्यू फक्त पंचांनाच अधिकार आहे त्यामुळे खेळाडूला इथे रिव्ह्यूसाठी अधिकार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला घेतलाय. अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय. मिड विकेटला खेळाडू जज करतोय. त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅटचा धमाका षटकार. आपण पाहतो माधुरीताई भोईर यांचा विशेष सन्मान आपण करू. मी अनिताताई यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य आपण माधुरीताई यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी आपण पाहतो डोके गावाची स्पर्धा म्हटली तर कोणत्याच पाहुण्याचा या ठिकाणी आदरातिथ्य होणार नाही असं नाही. प्रत्येक पाहुण्याला इथे मात्र सन्मानित केलं जाईल आणि त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. कव्हरच्या दिशेने फटका वळवलाय. अगदी आपण पाहतो डीप कव्हर मध्ये एका टप्प्याअखेर चेंडूला अडवण्यात आलाय. तोपर्यंत चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या जोरावरती प्रथम बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान इनगाव संघ जाऊन पोहोचलाय 50 अप अर्थातच 52 वरती. ओ टू कॉम बॉक्स. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. टीमची टोटल धावसंख्या 54. धावफलकावरती तुम्ही पाहताय सागर कडब आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या पदी नेट नंबर 3 वरती. संकटमोचक कामगिरी आता सागर कडबला देखील करावी लागेल. चांगला फटका बाहेर मिळतोय. 20 शेप मध्ये खेळत फटका फर्स्ट लागे काय डीप मध्ये खेळाडू जज करतोय. कॅच ड्रॉप. अजून एक झेल इथे ड्रॉप झालाय. यावेळेस तुम्ही पाहू शकता. खरं तर तेजस जमदारी होते डीप मध्ये आणि जुनं काही सूर्याची किरणे डोळ्यावरती आली असावी हेच त्यांनी सांगितलं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल. या सन्मान आदरणीय प्रकाश नामदेव भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार कुमार दादा भोईर यांना विनंती की आपल्या शुभास्य आपण या ठिकाणी याच गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये धावांचा आपण जर पाहिला तर डोंगर उभा राहिलाय. तर बॅटिंग टीम जय हनुमान इनगाव संघाचा 55 धावा धाव फलकावरती आहेत. टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे. खरं तर बबलू आणि रोशन ही जोडी आपण पाहिली. बबलू धावचीत बाद झाला परंतु मैदानाच्या आतमध्ये रोशनचा बल्ला बोलतोय आणि त्याच्या साथीने सागर कडव हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5वा सांघिक कोट्यातील 5वं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी विजय बनवतो येतोय कोर्टाची बार्क वरती. संघाचा अजून एक अष्टबोलू खेळाडू आतापर्यंत 34 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. रोशनला तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये डावकर त्याचे खेळाडू विस्फोटक आणि विध्वंसक का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलंय.
षटक क्रमांक 5 व गोलंदाज विजय आले. विजयला इथे मात्र विजय मिळेल का पाहावं लागेल, कारण धावसंख्येचा आलेख भरपूर वेगाने आता वाढलाय. 55 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही मैदानावरती टीम इनगाव संघाचं 24 कॅरेटचं सोनं डीके अर्थातच दत्ता कडव येणं बाकी आहे, हे देखील जमेची बाजू आहे. गोलंदाज सज्ज होतोय विजय बनवटे. अधिकचा वेळ खर्च करू नका, लक्षात असू द्या. पंच खरं तर 25 मिनिटाचा अवधी होता, 20 मिनिटं इथे एक्स्ट्रा झालेत, 20 मिनिटापेक्षा जास्त मिनिटं झाले, त्यामुळे एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचा, कारण आतापर्यंत तुम्ही पाहता 26 मिनिटं झालेत, कारण आपण 11 वाजून 20 मिनिटांनी सामना सुरू केला होता. आतापर्यंत 26 मिनिटं खर्च केलेत. गोलंदाजी गरज असताना टीम शिवप्रेमी विनारपाडा या संघानं, त्यामुळे एक खेळाडू आता 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान पुन्हा एकदा मान्यवर इथे मात्र दाखल झालेत. आपण पाहू शकता बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणे आणि आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब आणि त्यांच्या साथीला खरं तर आगरी समाजाचा एक बुलंद आवाज नक्कीच तुम्ही पाहू शकता. आगरी युवक संघटनेचे संघटक शरदजी म्हात्रे साहेब, त्यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेमध्ये दिलात, आपलं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 5 सुरुवात झाली. गोलंदाज तुम्ही पाहताय विजय आणि पहिला बॉल वाईट त्याने फेकला, परंतु पुन्हा एकदा षटकार आलाय. टीमची टोटल धावसंख्या आता प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती 62 धाबा. सागर गडवला तुम्ही पाहताय, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नेट नंबर 3 वरती, त्याच्या बाटपदून षटकार आलाय. धावसंख्या प्रचंड वेगाने आता 62 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच जय भवानी शिरगाव विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय, हवेच्या लाटांवरती स्वारून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. डीप मध्ये खेळाडू याने चेंडूला आतमध्ये ढकललं, उत्तम फेक करेल चेंडूला. दरम्यान धाबा किती मिळतील आणि काय घडेल पाहावं लागेल. बाल बचावले गेले, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होता आणि भरपूर वेगाने या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना रोशनला तुम्ही पाहताय, खरं तर धावचीच्या स्वरूपात तो बाद होऊ शकला असता, परंतु बाल बचावले गेले. परंतु तुम्ही कौतुक करेल ज्या खेळाडूचा जो मात्र डीप मध्ये होता, ज्याने चेंडूला अडवलं, ऋषिकेशला तुम्ही पाहताय. ज्या ऋषिकेशने याआधी एक कॅच ड्रॉप केली होती, परंतु त्याने आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या, तोच ऋषिकेश आता तुम्हाला मध्याच्या आतमध्ये पार मिळतोय. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय, टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रचंड ताकदीचा वापर चेंडू करतोय हा बसपर. बाउंड्रीवरती आता आक्रमण चढवला, हल्ला बॉल केला, फुल टॉस होता, हा देखील घेतला ऑन साइडला मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन त्यावेळेस पूर्ण संपेल, त्यावेळेस तुम्ही डीजे वादन वाजवायचा, कारण क्रिकेट विथ संगीत हे समीकरण भरपूर चांगल्यारीत्या असतं, त्यामुळे आपण लक्ष ठेवा. ज्यावेळेस आमचं बोलून पूर्ण होईल त्यावेळेस आपण डीजे वाजवायचा. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 76 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं जिथे 4 धावा खर्च केल्या गुरुनाथ शिंदेनं, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय धावसंख्या भरपूर वेगाने वाढत असताना बारी बारी पहिली तुम्हारी तो फिर हमारी हे सांगत असताना सागर कडूच्या बॅटमधनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 षटकार. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. गोलंदाज विजय गतीमध्ये मिश्रण केलं, चेंज ऑफ द पेस, बोटं विखुरली होती, फिंगर रोल केली, अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, एक सिंगल येथे माहिती सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकेल. आतापर्यंत 77 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील.
आणि पुन्हा एकदा एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोशन स्टॅकिंग येण्यापूर्वी तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन टीमचे कॅप्टन जय भवानी शिरगाव विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव, दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी पोहोचा. एका बाजूला सागर इरमाळी कुंदन भोसले तर दुसऱ्या बाजूला अमित डांगरे आणि सुदर्शन जाधव अभि भोईर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला विनंती आहे टीम शिरगावची कॅप्टन कुंदन किंवा प्रेम पेडुलकर आपण यायचं टॉससाठी आणि दुसऱ्या बाजूला अभि भोईर आपणास विनंती आपण देखील टॉससाठी या. शेवटचा बॉल 1 to go गुरुदस्त यार. शेवटचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि तरी देखील मैदानावरती घडले काय तर 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी अखेर परतावं लागेल बाघारी रोशनला. धावचीच्या स्वरूपात फरदा बाद होतोय परंतु जाता जाता एक धाव त्यांनी देखील इथे मात्र पूर्ण केली आणि टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 78 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. खरं तर का बॅटिंग केली आहे रोशननं मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 35 धाबा रोशनच्या बॅटमधून आल्या. जर खेळ आवडला असेल तर टाळा पाहायला हरकत नाही आहे. तर धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. 79 धाबांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. खेळाचा दुसरा डाव ज्यावेळेस सुरुवात होईल या धाबा इथे मात्र चेस होतील का की पुन्हा एकदा या धाबा इथे रोखल्या जातील. या मॅचचा धावतापर्यंत घेऊन येतील आमचे साथी समालोचक जवळचे मित्र जवळी गावचा बुलंद आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद. मी विनंती करेल अग्रयुवक संघटनेचे संघटक आमचे शरदजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचा. टॉस आपण करतोय. मी विनंती करेल अग्रयुवक संघटनेचे संघटक शरदजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. एका बाजूला तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचे कॅप्टन भोईर आहेत आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी शिरगाव टीमचे कॅप्टन प्रेम आमच्या सोबत जोडले गेलेत. शरदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस इथे जिंकलाय टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचे कॅप्टन साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग काय म्हणशील अभि समोर शिरगाव संघ एक बलाढ्य संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट तुमची फाईट आहे आज. मात्र सर्व खेळाडू असतील कारण कामानिमित्त आपण पाहतो नेहमी सिद्धेश मैदानाच्या बाहेर असतो आणि आज कशा प्रकारचा माइंडसेट असेल काय सांगशील. तरी आज सुद्धा सिद्धेश नाहीये, कामावर गेलेला आहे. बाकी सर्व प्लेयर आहेत. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूपच छान आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला इथं खेळायला संधी देतात त्यामुळे मंडळाचे खूप आभार. थँक्यू सो मच. मला देखील शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच जय भवानी शिरगाव विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव. कुळगाव संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केलं टीम बॅटिंगसाठी जय भवानी शिरगाव संघाला. जय भवानी शिरगाव टीमचे कॅप्टन आपण आपले सर्व खेळाडू घेऊन रेडी राहायचा. मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर इथे मात्र दाखल झालेत. सागावचे उपसरपंच साहेब एकनाथजी पादारे साहेब यांचं इथे मात्र मंचावरती शुभागमन झालंय. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. खेळाचा दुसरा डाव सुरुवात होईल. रोहितजी गायकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. संचालक ढोके दापिवलीचे नक्कीच
संचालक आमचे रोहिदाजी गायकर साहेब त्यांचे इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. खेळाचा दुसरा डाव सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती महेशजी धुळे सर जोडले जातील, परंतु त्याआधी आपण शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल शरदजी म्हात्रे साहेब आपण या आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करेल अशोकजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण शरदजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. दिलीपजी गणपत बैकर साहेब आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणी विद्यमान उपाध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करतो. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, तदनंतर मायाची प्रेमाची अप्रोक्याची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण दिलीपजी गणपत बैकर साहेबांना इथे मात्र सन्मानित करतोय. खरं तर त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा मागील हप्त्यामध्ये आपण पाहिली, जगदीश स्मृती चषक. त्या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे दिलीपजी गणपत बैकर साहेबांचं. त्याचबरोबरीनं मी पुन्हा एकदा विनंती करेल शरदजी म्हात्रे साहेब आपण देखील या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करतो अशोकजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण शरदजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती सागावचे उपसरपंच एकनाथजी पादारे साहेब देखील आहेत, त्यांचाही आपण शुभ सन्मान या मंचावरती करू. या स्पर्धेचे शिल्पकार हेमंत अशोक भोईर साहेब आणि अशोकजी भोईर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण शरदजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करतोय. एकनाथजी पादारे साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. आणि खेळाचा दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. येस सूर्यकांतजी नवले साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. आणि पुन्हा एकदा खेळाचा दुसरा डाव आता सुरुवात होतोय. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक जोबेरी गावचा बुलंद आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. 78 धावा धावफलकावरती आपण पाहिलं आणि 79 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतो आगरी युवक संघटनेचे संघटक आदरणीय शरदजी म्हात्रे साहेब आणि आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा बैकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि दोन्ही मान्यवरांच्या माहितीसाठी एका बाजूला टीम शिवप्रेमी भिनारपाडा खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला जयंतमान इनगाव या दोन टीममध्ये चालू असलेला हा कडा मुकाबला तुम्ही पाहत आहात. 78 धावा बनवण्यात आल्या इनगाव संघाच्या वतीनं आणि 79 धावांचं टार्गेट या 5 षटकामध्ये ठेवण्यात आलंय. तर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 1-5 आदरणीय रोहिदाजी गायकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा शुभ सन्मान आपण करू या मुख्य मंचावरती. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश कडवला ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. गेली कित्येक वर्ष आपण पाहतो क्रिकेटवरती अधिराज्य या खेळाडूने मिळवलेलं आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो पहिलं षटक हाताळत असताना सुरेश कडव. सलामीची जोडीमध्ये आपण जर पाहिलं तर गुरु शिंदे बाद झाला आणि आता विजय बनवटे आणि त्याच्या साथीनं गणेश जमदरेला आपण पाहतोय. या दरम्यान सूर्यकांत नवले यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. मी विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि आमच्या दमदार आयोजकांचं. आमदार चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय ढोक्याच्या क्रीडा नगरीमध्ये आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांची रेलचेल चालू आहे. सुरेश बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटने ऑन साईडला फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहतोय. आणखीन एक दर्जेदार बिग हिट षटकार आपण पाहतोय. या इनिंग मध्ये आलेला हा पहिला बिग हिट षटकार. षटकार आपण पाहिला म्हटलं तर अगोदर एक मोठा फटका जरूर आला होता चौकार, तो गुरुनाथ शिंदेच्या बॅटमधून. राऊंड विकेट यावेळेस फुल टॉस लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. खडे स्ट्रोक करत असताना आपण पाहतोय गणेश जमदरेच्या बॅटमधून सलग सेकंड इन अ रो बिग हिट षटकार. पहिल्या सत्रामध्ये होतं 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट असताना सुरुवात स्वप्नवत पाहायला मिळतीये.
ते बॅटिंग करत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाची. सुरेशवरती आक्रमण होतं आणि यावेळेस चेंडू सरळ स्टंपवरती आदळलाय. क्लीन बोल्ड होत आहेत. फलंदाज यावेळेस आपण पाहिलं तर बाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम भिनारपाडा संघाला. 4 विकेट डाऊन. गणेश जमदरे बॅक टू द पॅव्हिलियन. लागतोय तो भिनारपाडा संघाला आणि अगदी आपण पाहिलं तर सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. जणू काय आपण गोलंदाजाचं वर्चस्व सुरुवातीला 3 चेंडूवरती पाहिलं आणि शेवटच्या 3 चेंडूंवरती फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं, ज्यामध्ये गणेश जमदरेच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि लगेच त्याच गणेश जमदरेला क्विक रिप्लाय देत असताना अडचणीत टाकण्यात आला. फुलर लेनचा बॉल होता. जणू काय आपण पाहिलं तर घरंगळ चेंडू अस्टांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज या ठिकाणी होतात बाद. थोडेसे निराश असतील गणेश जमदरे आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले चौथ्या क्रमांकावरती ऋषिकेश जमदरे. धाबा संख्या दाफलकावरती पहिले षटक कंप्लीट झाले. 17 धाबा दाफलकावरती. अद्याप आपण पाहिलं तर सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. जरी 2 फलंदाज बाद झाले टीम भिनारपाड्याचे तरी 17 धाबा दाफलकावरती आहेत. कारण 79 धाबांचं लक्ष असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. या बादचं इक्वेशन तुम्ही पाहू शकाल. 79 धाबांची गरज असताना येणारी 24 बॉल आणि 62 धाबांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. रोशन लोहर फुलटॉसचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र इथे पाठीमागे चाललाय. तिथे झाली मिस्टेक. शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज देण्यात आला. बॅकअप होतं थर्डमॅनचं आणि अगदी आपण पाहिलं तर 2 धावा सहजतेने इथे 22च्या मिळतात. पंच आमचे योगीराज बुटेरे यांना तुम्ही पाहतात. स्क्वेअर लेगचे पंच कुणालजी पेनकर असतील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्हाला आज या ठिकाणी DK अर्थात दत्त कडव हे देखील पाहायला मिळणार आहेत. परंतु त्यांची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला त्यांचा संघ खेळतोय तो अर्थात जनमान इनगाव संघ, परंतु त्याच्यावरती हल्ला बोल होईल. वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा आपण पाहतोय. प्रचंड वारा त्या दिशेने वाहतोय आणि इथून बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. धाबा मिळतील 6. ठोकला के 6 से बडा नाही, हारा वही जो दिल से लढा नाही. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जणू काय फुलटॉस बॉल ही पर्वणी होती. बॅटिंग करत असताना BJ बनवटेकडे आणि ताकदीच्या जोरावरती मी तर म्हणेन वाऱ्याच्या अगदी दिशेने हा बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला हे फ्लॅग पाहायला मिळतील मैदानाच्या चौफर बाजूनं अगदी अभिमानाने डोळत असताना. खऱ्या अर्थाने येणाऱ्या 22 तारखेला आपली सर्वांची दिवाळी असणार आहे. एका वर्षात 2 वेळा आपल्याला दिवाळी साजरी करायला मिळणार आहे. ते अर्थातच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वतीनं ते स्वप्न साकार करण्यात आलंय आणि हे तुम्हाला भारतीय जनता पार्टीची एक अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपल्या मुरबाड विधानसभेचे भाग्य विधाते लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कतोरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. MLA ट्रॉफी अर्थात आमदार चषक हे पर्व तुम्ही पाहतात. अतिशय शानदार असेल. 4 दिवस चालणारी शृंखला आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील ही बदलापूर ग्रामीण क्रिकेटची तोफ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच 8 ग्रामीण संघ तुम्ही आज या ठिकाणी पाहणार आहात. पहिली लढत ऑनसाईडला आपण पाहतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय वाडिस लॉंग ऑनला. खऱ्या अर्थाने आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि अग्री युवक संघटनेचे संघटक म्हणून जे कार्यरत आहेत ते आमच्या तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शरददादा म्हात्रे या माचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत आपण पाहतो अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष. नुकताच तुम्ही मागच्या 2 आठवड्यापूर्वी जर पाठीमागे गेला तर भव्य दिव्य अग्री महोत्सव तुम्हाला या बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळाला. त्याचे सर्व शिलेदार आज आमच्या मंचावरती दाखल झालेले पाहायला मिळतात. ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग गॉफला हा चेंडू अडवण्यात आला. तिथे मिळाली एक सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटच्या लाईफलाईन असते आणि त्याच या ठिकाणी यूज करत असताना आपण पाहतोय धावा इथे एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 27 जिथे 79चं टार्गेट आहे. सुरुवात दमदार आहे आणि इथून मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायची आहे ती शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत असताना लॉंग ऑनला नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. 3ऱ्या विकेटचं पतन भिनारपाडा संघाला लागणारा हा 3रा
पहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीला शिस्त लावण्याचं काम खऱ्या अर्थाने याच असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब असतील, उपाध्यक्ष आदरणीय आमचे दिलीपदादा भैकर असतील आणि आदरणीय संतोषदादा म्हात्रे आणि याच गावचे कार्याध्यक्ष आदरणीय दिनेशदादा भोईर यांच्या वतीने सातत्याने मेहनत घेत असतात. आणि आता ही स्पर्धा आपण पाहतोय त्याच असोसिएशनच्या माध्यमातून या क्रीडानगरीमध्ये खेळवण्यात येते. खऱ्या अर्थाने गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण आहे. स्वर्गीय दाजी बेंडू भोईर हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा आज या क्रीडानगरीमध्ये रंगत असताना फलंदाज होईल बाद, क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का लागत असताना टीम शिवप्रेमी भिनारपाडा संघाला फलंदाज बाद. वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. गेली आपण पाहिलं तर 4 वर्ष आम्ही सलग या स्पर्धेमध्ये जोडले गेलो. 2 ते 3 सीझनमध्ये या ठिकाणी आम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर आमंत्रण होतं, परंतु यायला वेळ नव्हता. परंतु आता अमोलजी भोईर असतील, आमचे कुमारजी भोईर असतील यांच्या वतीनं आम्हाला या सीझनमध्ये नक्कीच आमंत्रित करण्यात आलं. त्यांचा मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. धाबा फलकापती 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना संघाची धाबसंख्या 27 आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये आता विजयासाठी 52ची गरज होती. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू अगदी आपण पाहतो जिथे सलग सलामीवीर फलंदाज बाद होत असताना अडचणीत आलेला संघ शिवप्रेमी भिनारपाडा. 52ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळतात एका बाजूला किरण जमदार आणि त्याच्या साथीनं ऋषिकेश जमदारेला आपण पाहतोय. सिंगल अलिया. सिंगलच्या जोरावरती संघाची धाबसंख्या 28, लॉस ऑफ 4 विकेट्स 28. गोलंदाज सोमा 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. माफ करा 29 होतील. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका उडवला आपण पाहतो डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि दुसरा धावेचा कॉल असताना या 2 धावा सहजतेने मिळतात. सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलाय. जितकं तुम्ही सिंगल डबलवरती भर देता तितकंच तुम्हाला चौकार षटकारावरती देखील भर द्यावं लागेल, कारण मॅच थोडंसं दूर चाललाय. अगदी आपण पाहिलं तर 79 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि या 79 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवातीला चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही 13.50ची गती या ठिकाणी बॅटिंग करत असताना भिनारपाडा संघाची आपण पाहिली आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका लॉंग ऑनला आहे. अतिशय सुंदर फटका आपण पाहिला. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा इथे मिळत नाहीये. पंच आमचे कुणाल पेनकर सर आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हे स्क्वेलेकचे पंच योगीराज भुटेरे यांना ते माहिती देत असताना 3 चेंडू या ठिकाणी बॅलन्स असलेल्या षटकातील षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रगती पथावरती गोलंदाज सोमाला तुम्ही पाहताय. चांगलं कमबॅक करणार हे निर्णायक षटक म्हणावं लागेल जनमान इनगावसाठी. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय कव्हर पॉईंट मध्ये आपण पाहतो डीप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक बेगाने येतात. 2 धावांचा अवधी होता कारण क्रीडांगण भरपूर मोठं आहे. अगदी आपण पाहिलं तर आउटफील्ड तुम्हाला मोठी पाहायला मिळते. ज्याच अनुषंगाने तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये सहजतेने 2 ते 3 धावा घेण्यासाठी मुबलक वेळ तुमच्याकडे असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत हे 2 खेळाडू. एका बाजूला किरण जमदारे आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश जमदारे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. अद्यापपर्यंत 3 धावा इथे मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीने 34 धावा धाव फलकावरती आहेत. 35 धावा धाव फलकावरती 35. फलंदाज होईल बाद. पुढे एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. मेरिट नुसार षटक हाताळत असताना सोमाला मिळते पहिली विकेट या षटकातील आणि एकंदरीत संघ हा 5वा झटका टीम भिनारपाडा संघाला
35 या धावसंख्येवरती फलंदाज स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय हेमंतजी भोईर साहेब, अर्थातच ज्यांना कुमार या नावाने देखील ओळखले जाते, कुमारजी भोईर साहेब, जे तालुका अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अंबरनाथ तालुक्याचे, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ती आमदार चषक 2024 हे 8वं पर्व तुम्ही पाहतायत. 35 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. गोलंदाज सोमाला तुम्ही पाहिलं आणि आता शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सोमाचा आपण पाहणार आहोत. स्टील 1 टू गो. फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला. स्ट्राईक एंडला योगेश जमदरे. 18 बॉल 52ची गरज होती. या षटकाचा विचार केला तर निर्णायक षटक राहिले. ऑन साइडला चेंडू सॉफ्ट हँडने वळवला, चेंडू हवेमध्ये होता, निर्जल सलावती चेंडू लँड झाला. एका टप्प्यावरती अखेर गॅदर केला गेला, तोपर्यंत या 2 धावा सहजतेने मिळत आहेत. तर बॅटिंग करणारी टीम भिनार पडा संघाला 2 धावा इथे आल्या. या षटकाचा विचार केला तर आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात या षटकामध्ये गोलंदाज सोमाने अवघ्या 9 धावांचं षटक हाताळलं आणि एक फलंदाजाला त्याला बाद करण्यात यश आलं. एकंदरीत 18-52चं समीकरण होतं. आता ते येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल 43 धावांची गरज. बारा चेंडू 43 धावांची गरज आहे. याच दरम्यान आमच्या रियाज शेख बदलापूरचे नामांकित उद्योजक आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचे ऑफिशियल पार्टनर आमचे हरीश भाऊजी भोईर मॅनफ्रॉम काकडवाल यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. लॉंग ऑनला हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा इथे मिळतील 4. सुरुवात अत्यंत चांगली करावी लागेल कारण आता 12 चेंडू शिल्लक आहेत. कारण अंतिम सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं अंतिम क्षणामध्ये हा सामना आलेला आहे आणि आता अंतिम क्षणामध्ये इथून मात्र फटकेबाजी करायची आहे हे चांगला माहिती आहे. खोलवर टप्पाचा बॉल पाठीमागे चालला घर अंगळत. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे, अवेलेबल आहे, प्रोटेक्शन त्या ठिकाणी. तोपर्यंत मिळते सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. क्वालिटी विथ क्लॅरिटी. अगदी आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला भरपूर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहू शकाल. अगदी आपण पाहतो बदलापूरमध्ये सध्याच्या घडीला मग ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, त्याच्यासाठीनं आपण यापूर्वी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी पाहिले. टेनिस क्रिकेट .in असेल, त्यानंतर तुम्हाला टेनक्रिक वाहिनी ही वाहिनी देखील आता सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगमध्ये आणि त्यात आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने मलंगड ओमसाई लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी देखील बदलापूरमध्ये सध्या प्रचलित आहे. अगदी आपण पाहतोय सर्वांचं कौतुक करू कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे या युगामध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतो चढावड प्रत्येक क्षेत्रामध्ये असते आणि मी सातत्याने सांगत असो की आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर यशाला पर्याय नसो. तुम्हाला द्यायची क्वालिटी, परंतु क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस ऑनसाईडला चेंडू वळवलाय. अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला. तोपर्यंत मिळतील 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. सामना थोडासा दूर चाललाय कठीण अवस्थेमध्ये कारण जिथे आपण पाहिलं तर 12 चेंडू 43चं इक्वेशन होतं, आता तेच इक्वेशन या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं डोई जड झालंय ते शिवप्रेमी भिनारपडा संघाला. यावेळेस ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 22चा नक्कीच आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर कदाचित असं वाटत होतं की शेवटच्या चेंडूवरती धाव आली, परंतु नाहीये. पंचांचा इशारा आलाय योगीराज भुटेरे यांचा की षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न झालंय आणि 4थ्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना धाव संख्या धाव फलकावरती 45 धावा 79चा पाठलाग करत असताना आता विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल ती एकंदरीत
या मॅचमध्ये शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाला 34ची 6 बॉल 34. सहा चेंडू 34ची गरज. वेगळा हाफ मधील ही मॅच तुम्ही पाहतात. आज कदाचित थोडंसं उशीर झाला स्पर्धेला, कारण अगदी आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा थोडासा उशिरा ठिकाणी संपन्न झाला. मान्यवरांची अगदी आम्ही वाट पाहिली आणि आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अंबरनाथ ग्रामीणचे आदरणीय राजीजी पाटील साहेब आणि TDC बँकेचे संचालक यांच्या शुभासे या स्पर्धेचा शुभारंभ झालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉलवरती स्वागत केले गोलंदाज मनोज कडवचं. बॉल सीमा पार, षटकार. बाटमधून आपण पाहतोय संघर्ष करत असताना किरणने षटकार ठोकला. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय. अगदी आपण पाहिलं तर शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे झाली मिस्टेक. काय चाललंय? अगदी आपण जर पाहिलं तर लेझी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज होईल बाद. चुकीची फेकी आणि त्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज देखील होतात बाद. धाव बादच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन, परंतु धावा इथे मिळतील एकंदरीत 2 वाईट +1. चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज होती. प्रशांत आपण पाहिला पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर अगदी फ्रीच्या 2 धावा 1+1. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नाही आहे. जन्मा जोवेली आणि तुम्ही जय बागेश्वर देसाईची मॅच नुकतीच पाहिली असेल मलंगडमध्ये. 93 धावा 94चं लक्ष असताना तो धावा आपण जर पाहिला तर तो सामना अवघ्या 13 धावाने जन्मा जोवेलीने जिंकला जरूर, परंतु 80 धावा देसाई संघाने बनवल्या याही विसरून चालणार नाही आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. 79 धावांचं टार्गेट आता चेस करायचे. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मिळाल्या अतिरिक्त एक्स्ट्राच्या या धावा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिला तर 5वा चालू आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज जणू काही दिशेपासून भरकट आहेत. दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही असं सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे, परंतु तशाच पद्धतीचं एक गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. और पिच बॉल फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफला स्क्रीन समोर टिपली जाईल सेल. किरणला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. किरण आणि पूर्णपणे आशा इथे संपुष्टात आल्यात. ते शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाड्याच्या. ड्राईव्ह करत असताना ऑनसाईडला 3 बॉलमध्ये 25ची गरज, म्हणजे आता जणू काही औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. एकंदरीत 24ची गरज आहे. आता या मॅचमध्ये आपण पाहिलं तर फक्त औपचारिकता कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यापुढील लढत शिरगाव जय भवानी शिरगाव आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव. मोठा सामना तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला अवी भोईर तर दुसऱ्या बाजूला सागर इरमाळी. या 2 संघांदरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला हा चेंडू चालला. इथे मात्र मिळते 1च धाव. आता सामना कठीण झाला तो मी म्हणेन भिनारपाडा संघासाठी. आणि शेवटचा अंतिम बॉल आता या षटकातील या ठिकाणी क्रिकेटची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यात येईल, कारण 5 षटकांची मॅच असल्या कारणाने तुम्हाला 5 षटकं फेकणं हे अनिवार्य आहे. आणि आता आपण शेवटचा अंतिम बॉल अंतिम षटकातील या ठिकाणी पाहणार आहोत. मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतो आमचे सर्व उपस्थित मान्यवर. अगदी आमच्या VIP डायसमध्ये चर्चा चालू आहे. ऑन साईडला हा फटका आपण पाहतो खेळायचा होता, परंतु चेंडू मागे राहिला. अगदी बॅटची लिडिंग एज आणि हा सामना
खूप मोठ्या फरकाने जिंकला तो टीम जय हनुमान इनगाव संघाने. इनगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम. आणि याही संघाचं कौतुक आपण करू. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा, कारण अगदी दिलेल्या वेळेनुसार हा संघ या ठिकाणी दाखल होता. हकीच्या अंतरावरती असणारा संघ आहे. याच पंचकृषीतील हा संघ आपण पाहतोय आणि कदाचित पहिल्या लढतीमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागतं.